गुड इव्हनिंग स्टुडंट्स, वेलकम टू देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र. आज आपण कम्प्युटर सब्जेक्ट पाहणार आहोत. त्यामध्ये आपण संगणकाबाबत मूलभूत काय उद्दिष्ट आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. तर आज आपण पाहूयात संगणक. आता संगणक म्हणजे काय, तर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरत्याकडून काय होतं तर इनपुट घेतं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते काय करत असतं, आपल्याला आउटपुट देत असतं. बघा, संगणक हे एक विजेवर चालणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते आपण त्याच्यावर म्हणजे काय करतो की ते वापरकर्त्याकडून म्हणजे आपण वापरतो तर ते इनपुट घेतो आणि आपल्याला काय देत असतो, आउटपुट देण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर बघा, इनपुट म्हणजे काय, तर इनपुट म्हणजे कमांड किंवा काय होतं इन्स्ट्रक्शन, म्हणजे ज्या वापरकर्ता संगणकाला उपाय माहिती करून देण्यास देतो म्हणजे त्याला इनपुट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, म्हणजे आपण कमांड जे वापरकर्ता आपण काय करतो, आपण वापरतोय बरोबर, की ते आपण संगणकाला आपल्याला काय पाहिजे ती फॉर्मॅट, तो फॉर्मॅट आपण काय करून देत असतो, तयार करून देत असतो. म्हणजे माहिती तयार करून देतो, आपण इनपुट करतो त्याच्यामध्ये. मग आता प्रक्रिया म्हणजे संगणकाला आपली भाषा कळत नाही, त्याला फक्त बायनरी लँग्वेज कळते. कोणती लँग्वेज कळते, तर बघा बायनरी लँग्वेज कळते. ती डिजिट मध्ये 0111111000011 या पद्धतीने त्याला अशी ही बायनरी लँग्वेज असते. लक्षात घ्या, आणि अशा पद्धतीची त्यांना लँग्वेज कळत असते. संगणक प्रथम काय करतो तर आपली भाषा समजावून घेतो आणि या भाषा समजावून घेण्यासाठी त्याला बायनरी लँग्वेजची काय होते म्हणजे बायनरी मध्ये त्याचं रूपांतर करतो. आपली भाषा जी आहे ती त्याच्या स्वतःच्या बायनरी मध्ये रूपांतरित करतो. नंतर पुन्हा ती परत बायनरी आपल्या वापरकर्त्याला परिणाम म्हणून काय करतो तर आपल्याला समजावं म्हणून आपल्या भाषेमध्ये तो रूपांतर करून देतो. म्हणजेच आपण दिलेलं जे इनपुट आहे, जे दिलेली माहिती आहे वापरकर्त्यांनी, त्याच्यावर तो प्रक्रिया करतो. ती बायनरी म्हणजे आपण दिलेल्या माहितीचे रूपांतर तो बायनरी लँग्वेज मध्ये करतो आणि बायनरी लँग्वेज मध्ये केल्यानंतर रूपांतर त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर परत तो डेटा आपल्याला समजावा म्हणून त्याचे रूपांतर परत आपल्याला समजण्याच्या भाषेमध्ये रूपांतरित करतो. म्हणजे ही प्रक्रिया संगणक करत असतो. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आता पुढे पाहूया आउटपुट. आउटपुट म्हणजे काय, तर आत्ताच पाहिलं, आउटपुट म्हणजे विशिष्ट इनपुटला संगणकाने दिलेला परिणाम. संगणकाने दिलेला परिणाम. मग समजा वापरकर्त्याला 2+2चा परिणाम कोणता आहे हे माहित नसेल, तर हे माहिती करून घ्यायचं असेल तर काय होतं, 2+2 हा इनपुट आहे आणि इनपुट घेतल्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर 2+2 म्हणजे किती, 4. जे उत्तर म्हणजे त्या बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतर करतो. मग ती बायनरी लँग्वेज मधला जो परिणाम तयार होतो म्हणजे काय होणार आहे, 2+2 बरोबर 4. हा मॉनिटर कुठं दिसणार आहे आपल्याला, परिणाम मॉनिटरवर दिसणार. हा परिणाम मॉनिटरवर दिसणार आहे. म्हणजे 2+2 म्हणजे 2+2 बरोबर 4 असा आहे. हा परिणाम म्हणजे आउटपुट आहे. हा परिणाम म्हणजे काय आहे, आउटपुट आहे. आता संगणकाचे मूलभूत फायदे पाहूयात. आता गती म्हणजे तो काय करतो तर खूप फार मोठ्या प्रमाणातील कामे काही सेकंदामध्ये संगणक करू शकतो. बघा, त्याची गती खूप फास्ट असते की म्हणजे त्याचं काम तो काही सेकंदामध्ये, ज्या कामाला आपल्याला 1 ते 2 दिवस लागतात तेच काम तो एका सेकंदामध्ये करतो. इतक्या जलद गतीने कम्प्युटर म्हणजे संगणक काम करू शकतो. बरोबर आहे. संगणकाचा वेग मायक्रो सेकंद असेल, नॅनो सेकंद असेल, पिक्सो सेकंदामध्येही मोजता येतो. बघा, आता पुढे पाहूया अष्टपैलुत्व म्हणजे काय. संगणक अनेक कामे करू शकतो. संगणक काय करू शकतो, अनेक कामे करू शकतो. तो डेटा प्रोसेसिंगच्या कामामध्ये वापरला जातो. तो कुठे वापरला जातो, डेटा प्रोसेसिंगच्या कामामध्ये वापरला. हवामानाचा अंदाज घेऊ शकतो आपण. तिकीट आरक्षणासाठी, लक्षात घ्या, तिकीट आरक्षणासाठी, मल्टीमीडिया डिझायनिंग, अॅनिमेशन साठी सुद्धा याचा वापर करतो. आता संगणकाची ऐतिहासिक माहिती पाहूया आपण. संगणकाची काय पाहूया, ऐतिहासिक माहिती. आधुनिक संगणक. मग आता हा आधुनिक संगणक जो आहे हा मागील अनेक दशके अनेक लोकांनी केलेल्या अविरत आणि असंख्य शोधाने काय झालेला आहे, तयार झालेला आहे. याची प्रगती, याचा परिणाम, आपोआप डेटा प्रक्रियेचा इतिहास म्हणजे हा चार्ल्स बॅबेजच्या 1830 मध्ये केम्ब्रिज इंग्लंड मधील
आपोआप मशीन गणनयंत्र तयार करण्याच्या प्रयत्नांपासून काय होतं, सुरू होतं. संपूर्ण संगणकीय क्रांती एका ठराविक पिढ्यांच्या संख्येत काय केलेली आहे, विभागली गेलेली आहे. आता संगणकाची पहिली पिढी पाहूया. युनिक म्हणजे काय, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. हा पहिल्या पिढीचा सर्वसामान्य वापराचा काय आहे, उपलब्ध असलेला इलेक्ट्रॉनिक संगणक होता आणि त्याने इलेक्ट्रिक संगणकाच्या पहिल्या पिढीला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. पहिल्या पिढीचे इलेक्ट्रॉनिक संगणकाने व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला आणि हे संगणक आकाराने काय होते, फार मोठे होते आणि त्यांना एअर कंडिशनरची आवश्यकता होती. म्हणजेच इनपुट आणि आउटपुट युनिट्स ही पर्चर कार्ड रीडर आणि कार्ड प्रोसेसरचे होते. आता संगणकाची दुसरी पिढी. दुसऱ्या पिढीचे संगणकामध्ये ट्रान्झिट सिस्टीम आणि इतर सॉलिड स्टेटचा उपकरणाचा वापर करण्यात आला होता. त्याची सर्किट ही व्हॅक्यूम ट्यूब पेक्षा काय होती, लहान होती आणि ती कमी करताना उष्णता निर्माण करीत होते. त्यामुळे दुसऱ्या पिढीच्या संगणकांना काय झालं, वीज कमी लागत होती. ते वेगवान, अधिक विश्वसनीय होते. IBM 1401 हा सर्वात लोकप्रिय दुसऱ्या पिढीचा संगणक होय. बघा, ट्रान्झिस्टर आहे, हे फर्स्ट आहे, पहिली पिढी, दुसरी पिढी. नेक्स्ट यामध्ये संगणकाची तिसरी पिढी पाहूया. आता यामध्ये काय होतं, इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आला, म्हणजे ICचा. ओके, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या सर्व घटकांना एका छोट्या सिलिकॉनच्या वेफरमध्ये काय करण्यात आलं, ठेवण्यात आलं. तिसऱ्या पिढीचे संगणक जे आहे ते दुसऱ्या पिढीच्या संगणकापेक्षा अधिक स्वस्त आणि अधिक विश्वसनीय होते. म्हणजेच तिसऱ्या पिढीच्या संगणकांनी फोर्टन, कोबल यांसारख्या हाय लेवल लँग्वेजचा वापर करण्याची मुभा दिली आणि मिनी कम्प्युटर्स हे तिसऱ्या पिढीची संगणकाच्या विकासामधील पैकी एक संगणक होता. आता संगणकाची चौथी पिढी पाहूया. चौथ्या पिढीचे मशीन्सचा या 1970 याच्या दशकामध्ये अद्याप नवीन असलेले तंत्रज्ञान वापरून ज्याने यांना तिसऱ्या पिढीतील संगणकापेक्षा अधिक लहान आणि अधिक वेगवान करण्यास, म्हणजे सक्षम करण्यास अवतरल्या अनेक नवीन प्रकारचे बघा टर्मिनल. या टर्मिनल आणि कम्प्युटरचे ऍक्सेसचे जे प्रकार आहेत तर ते देखील यामध्ये काय करण्यात आले, विकसित करण्यात आले. आता पुढे पाहूयात. मुख्य शोधापैकी एक म्हणजे ज्यांनी काय केलेलं होतं की चौथ्या पिढीला प्रारंभ केला, ते तिथं लॉन्च केलं, बरोबर. लॉन्च स्केल्स इंटिग्रेटेड सर्किट्स SLI ही लहान चिप होती ज्यामध्ये हजारो लहान इलेक्ट्रॉनिक काय होते, संपूर्ण प्रणालीमध्ये कार्य करायचे. नेक्स्ट आता पुढे पाहूया वैयक्तिक संगणकाचा IBM परिणाम. आता बघा काय झालेलं, IBM PCच्या आगमनाने म्हणजेच तुम्हाला दिसेल संगणकाने काय केलं तर मोठ्या संघटनांमधून बाहेर पाऊल टाकलं आणि घरामध्ये प्रवेश केला. म्हणजे 8 बीट या मायक्रो प्रोसेसर न स्वीकारता IBM ने इंटेल 88 एक 10 बीट मायक्रो प्रोसेसर ज्याने IBM PC ला एका रात्रीत यशस्वी बनवले. 1983 मध्ये IBMच्या पहिली PC फॅमिलीमध्ये भर म्हणून XT मॉडेल सादर केलं. काय केलं, XT मॉडेल सादर केलं. 80 मॉडेल ज्याचा PC व XT पेक्षा गणना करण्याचा वेग कसा होता, जास्त होता. म्हणजे मायक्रो प्रोसेसर विक्रेत्यांनी त्यांची उत्पादने IBM मुक्त करण्यास काय झालेलं होतं, तयार करण्यास सुरुवात केली होती. आता संगणकाच्या पिढ्यांची व्याख्या म्हणजे फार अवघड गोष्ट नाही, कारण हे क्षेत्र त्याच्या बालावस्थेत आहे. काय आहे, पाचव्या पिढीचे. पाचव्या पिढीच्या संगणकाचं सर्वात प्रसिद्ध म्हटलं तर ऑर्थर सी क्लार्क यांच्या 2001 स्पेस ओडिसी या कादंबरीतील कपेल HL 9000 HAL 9000 हे होय. म्हणजेच बघा सर्व कार्य करू शकत होतो आणि जी पाचव्या पिढीच्या संगणकाच्या वास्तविकतेमध्ये सध्या पहिली जात आहे कृत्रिम बुद्धीसह AAL
कडे मानवी चालकाशी संभाषण करण्याची व्हिज्युअल इनपुट वापरण्याचे आणि स्वतःच्या अनुभवापासून शिकणे हे करू शकतो. आता पाहूया संगणकाचे वर्गीकरण. आता संगणकाच्या वर्गीकरणामध्ये एनालॉग संगणकाच्या वर्गीकरणामध्ये काय आहे? एनालॉग संगणक जो मोजता येणाऱ्या मात्रा, जसे की आपण बघतो व्होल्टेज असेल, गिरेजचं फिरणे असेल इत्यादी मोजून त्यांना संख्या म्हणून सादर करता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डेटाच्या स्वरूपात आपण काय करू शकतो? सादर करू शकतो. आता यानंतर पाहूया डिजिटल संगणक पहिला, त्यानंतर हायब्रिड संगणक. ओके, आता बघा संगणकामध्ये हायब्रिड संगणक आहे हा त्या संगणक प्रणालीमध्ये ज्याच्यामध्ये एनालॉग आणि डिजिटल संगणकीय प्रणालीचे एकत्रीकरण असते, त्याला हायब्रिड संगणक असं म्हटलं जातं. बघा, ज्यामध्ये एनालॉग आणि डिजिटल संगणकीय प्रणालीचे काय असतं? एकत्रीकरण असतं, त्याला आपण हायब्रिड संगणक असं म्हणतो. काय म्हणतो? हायब्रिड संगणक असं म्हणतो. लक्षात घ्या घटक. आता संगणकाचे 2 घटक आहेत. संगणकाचे किती घटक आहेत? 2 घटक आहेत. मग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 घटक आहेत. तर यामध्ये हार्डवेअर अशा प्रकारची उपकरणं, लक्षात घ्या, अशा प्रकारची उपकरणं तुम्ही पाहू शकता की स्पर्श न करता आणि जी भौतिकरित्या अस्तित्वात असतात त्यांना हार्डवेअर डिव्हाइस असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ काय? माऊस, मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयू हे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत. काय आहेत? हार्डवेअर डिव्हाइसेस. कोणकोणते? मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, प्रिंटर, हो की नाही, इत्यादी हे हार्डवेअर डिव्हाइस आहेत. नंतर आपण पाहूयात सॉफ्टवेअर डिव्हाइसेस. आता सॉफ्टवेअर प्रोग्राम असे काही जे संगणकात काय करतो? आपण कार्य करतो, त्याला सॉफ्टवेअर असे म्हणतात. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सॉफ्टवेअर ही एक विविध प्रकारच्या प्रोग्रामच्या स्वरूपातील सर्वसामान्य संज्ञा आहे जी संगणक चालवण्यासाठी संबंधित डिव्हाइसेस चालवण्यासाठी वापरली जाते. मग टॅली असेल, कोरल ड्रॉ असेल, व्हीएलसी असेल, मीडिया प्लेअर असेल, हो की नाही. मग सॉफ्टवेअरचे 2 प्रकार असतात. सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जे संगणकाच्या एकूण प्रणालीचे नियंत्रण करते, तिला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीम पाहूया आपण. ऑपरेटिंग सिस्टीम हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जे संगणकासाठी काय करतं? सुरुवात करणं आवश्यक असतं. लक्षात घ्या. आणि तो हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यामधील काय करत असतो? आंतरभाषा आहे. लक्षात ठेवायचं हे की या दोघांमधलं काय आहे? आंतरभाषा आहे, हो की नाही. मग कोण? तर संगणकाची सुरुवात कर ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिस्टीम सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम आणि एक सिस्टीम सॉफ्टवेअर हे एक काय आहे? दोघांमधील सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या वापरकर्त्याच्या दोघांमधील आंतरभाषा आहे. यानंतर पाहूयात खाली ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. MS विंडोज. कोणती? MS विंडोज, डॉस, युनिक्स, लायनक्स आणि नोवेल नेटवर्क ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. या प्रकारची सॉफ्टवेअर ही एका विशिष्ट सिस्टीम सॉफ्टवेअर देखील खाली चालतात आणि एका विशिष्ट प्रकारच्या उपयोगासाठी वापरलं जातं. त्यांना आपण काय म्हणत असतो? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणत असतो. अकाउंटिंगची कामं पाहण्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर हे टॅली आहे. आवश्यक असलेले सॉफ्टवेअर काय आहे? टॅली आहे. मग दैनंदिन कार्यालयीन कामासाठी जसे की पत्र लिहिणे, कॅल्क्युलेशन करणे त्यांसाठी सॉफ्टवेअर इत्यादी MS ऑफिस, बरोबर. डिझायनिंगच्या कारणासाठी वापरलेले सॉफ्टवेअर आहे ते कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर आहे. GUI आणि CUI. जर तुम्ही बघा ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्या तर तुमच्या असे लक्षात येईल की 2 प्रकारचे इंटरफेस पुरवतात. किती प्रकारचे इंटरफेस पुरवतात? 2 प्रकारचे. तर ते कोणकोणते? CUI म्हणजे कॅरेक्टर युजर इंटरफेस. कॅरेक्टर युजर
इंटरफेस. आणि GUI म्हणजे काय? ग्राफिक युजर इंटरफेस. ग्राफिक युजर इंटरफेस हे दोन प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत बघा, GUI आणि CUI. ओके, लक्षात येते तुम्हाला? या डिझायनिंगच्या कारणासाठी वगैरे वापरले जातात. कोरलड्रॉ वगैरे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे असतं ते. GUI म्हणजे ग्राफिक युजर इंटरफेस. याचा अर्थ की तुम्हाला संवाद साधण्यासाठी काय, तुमच्या संगणकावर संवाद साधण्यासाठी कमांड्स टाईप कराव्या लागत नाहीत. याच्यावर कमांड्स टाईप कराव्या लागत नाही, तर तुम्हाला माऊसच्या मदतीने कमांडच्या रेडीमेड आयकॉनवर फक्त टिचकी मारावी लागते. काय करावं लागते? टिचकी मारावी लागते. लक्षात येत आहे तुम्हाला? आता महत्वाचं म्हणजे कमीत कमी एक सिस्टीम सॉफ्टवेअरची आपल्याला संगणकाला आवश्यकता असते. एकापेक्षा अधिक सॉफ्टवेअर आपण असणे आवश्यक आहे, मात्र किमान एक तरी संगणक मध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर असणं आवश्यक आहे. संगणक चालू शकणार नाही, मात्र ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर साठी असा काही निकष नाही. मग संगणक कोणत्याही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर शिवाय चालू शकतो. त्यामुळे त्या कल्पनेच्या आधारावर आपण म्हणू शकतो की सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मधील संबंध हा रेल्वे आणि तिचे रूळ यासारखा आहे, ज्यामध्ये रूळ सिस्टीम सॉफ्टवेअर सारखे असतात आणि रेल्वे ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रमाणे आहे. रेल्वे ही रूळ उपलब्ध असल्यास काम करू शकते, अन्यथा नाही. म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर असेल तरच संगणक काम करू शकतो. जसं रूळ असेल तरच आगगाडी धावते, त्या पद्धतीने सिस्टीम सॉफ्टवेअर असेल तरच संगणक काय करणार आहे? काम करणार आहे. लक्षात घ्या. सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बूटिंग. आता बूटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे की जे सर्व प्रोग्राम मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्व रॅम मध्ये जे आहेत ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी, ज्यांना वापरकर्ता संगणक सुरू असताना काम करू शकतो. जो वापरकर्ता आहे तो काय करू शकतो? संगणक असताना काम करू शकतो. आणि वापरकर्त्याला काम करता येऊ शकणारा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे. वापरकर्त्याला काय करून देणे? उपलब्ध असलेला प्लॅटफॉर्म करून देणे. पेरिफेरल डिटेक्शन म्हणजे काय? विविध उपकरणे हा बूटिंगचा एक भाग असतो, ज्यामध्ये सिस्टीम संगणकाला जोडलेल्या डिव्हाइसशी काय करत असतो? कनेक्ट तपासतो. ओके, लक्षात येते तुमच्या? आता पाहूयात कम्प्युटर बेसिक. आता कम्प्युटर बेसिक्स मध्ये बघा, ह्याच्यामध्ये सारांश बघितला तर आयकॉन्स आहे, टास्क बार आहे, डेस्कटॉप दिसतोय तुम्हाला? हा टास्क बार. यस, हे वेगवेगळे डेस्कटॉपवर असणारे काय आहेत? आयकॉन्स आहे. आणि हा सर्व डेस्कटॉप आहे. म्हणजे काय? आपल्याला मॉनिटरवर जे काही पाहायला मिळतं हे स्क्रीनवर सर्वात प्रथम पाहायला मिळतं. हे स्क्रीनवर दिसतात आयकॉन्स, नंतर टास्क बार, बरोबर? स्टार्ट. ओके, सारांश. आता संगणकाचे फायदे म्हणजे गती असेल, अचूकता असेल, दीर्घोद्देश क्षमता असेल किंवा अष्टपैलुत्व असेल, म्हणजे सर्व याच्यामध्ये सामावलेले आहे. संगणकाचे दोन घटक आहेत, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, बरोबर? ऑपरेटिंग सिस्टीम ही सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जे संगणक सुरुवात करण्यासाठी काय असते? आवश्यक असते. आणि तो हार्डवेअर आणि वापरकर्ता यांच्यातील काय आहे? आंतर भाषा आहे. बघा, संगणक म्हणजे काय आता आपण पाहिलेलं आहे. संगणकाचे फायदे कोणते आहेत? सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यामधला फरक काय आहे? बरोबर की नाही? सिस्टीम फोल्डरचा अर्थ काय होतो? त्याचबरोबर GUI, CUI याच्यामध्ये आपला काय फरक आहे? बूटिंग म्हणजे काय? त्याचबरोबर सर्व पिढीतल्या संगणकाची दोन उदाहरणं आपण पाहू शकतो की कोणकोणती आहेत. संगणकाच्या वैशिष्ट्याचे विविध प्रकार कोणते, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि सर्वांनी आज या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि ग्रहण करायची आहेत किंवा लिहून काढली तरी चालणार आहेत. अशा पद्धतीने आपण काय करत असतो? तर कामकाज करत असतो. म्हणजे काय होतं की आपण जे बघतो ते बघा, संगणकात कोणकोणते साठवणुकीची साधने उपलब्ध आहेत, संगणकाच्या मूलभूत कार्याचं वर्णन करू शकतो. आता पुढे पाहणार आहोत आपण विंडोज XP. काय पाहणार आहोत? विंडोज XP, बरोबर? आता विंडोज XP वर काय?
तर हे विंडोज एक्सपी हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या विंडोज NT परिवाराचे म्हणजे अलीकडीलच आवृत्ती आहे. आता ही आवृत्ती जी आहे ती विंडोज एक्सपी वापरकर्त्याच्या म्हणजे व्यावसायिक वापरकर्ता यासाठी विंडोज एक्सपी होम या अथवा घरातल्या वापरकर्त्यासाठी काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. त्याचबरोबर पाहूया याची काही वैशिष्ट्ये चर्चिली जातात. सोपे इन्स्टॉलेशन आणि सुधारणा. एक्सपी ला स्थापित करणे सोपे करण्यास, अद्ययावत ठेवण्यासाठी त्यामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा काय असतो, समावेश असतो. यामध्ये काय होतं की डायनामिक जे अध्ययन आहे की बाबा फाईल्स आहेत, ते स्पेलिंग जे सेटिंग्स आहेत, स्थलांतर विजार्ड जे आहेत, जे आपले स्थलांतर विजार्ड वगैरे असतील मोठ्या प्रमाणात DVD ड्राईव्हची निवड काय करावी लागते, DVD ड्राईव्हची निवड करावी लागते. एकाविध कार्य करणाऱ्या डिव्हाइस याची सोप्या प्रक्रिये करून परिणामकारक रीतीने स्थापित केलेले WinXP काढून परत 98 मध्ये विंडो ME याचा समावेश असतो. आता डायनामिक अपडेट आणि विंडोज अपडेट. जेव्हा आपण विंडोज XP स्थापन करणार आहोत त्याचे एक नवीन वैशिष्ट्य तुमच्या निदर्शनास येईल. ते म्हणजे कोणते, डायनामिक अद्यतन, जे तुम्हाला नवनवीन पॅचेस, पॅकेजेस आणि फिक्सेस यांना काय करतं, स्थापित करण्याच्या वेळी डाउनलोड आणि स्थापित करून देतं. तुमची विंडोज XP तुमची कॉपी अद्यतनित राहते. लक्षात घ्या. सोपे होण्यासाठी जास्त विजार्ड्स म्हणजे सोपे होण्यासाठी जास्त विजार्ड्स वापर. नेटवर्क ट्रान्सफर विजार्ड मध्ये स्वागत आहे, जो विंडोजच्या नेटवर्कचे इंटरनेट कनेक्शनचे शेअरिंग करून, बघा विंडोजच्या नेटवर्कचे इंटरनेटचे कनेक्शन शेअरिंग करून आणि 2 हार्डवेअर विजार्ड हार्डवेअर जोडा विजार्ड आणि नवीन हार्डवेअर सापडले विजार्ड याच्या परिणामकारक रीतीने काय करत असतो, प्रदान करत असतो. अधिक डिव्हाइस ड्राईव्ह म्हणलं तर काय होतं, तर विंडोजच्या दुसऱ्या आवृत्तीपेक्षा म्हणजे विंडोज 98, विंडोज मी, विंडोज 2000 चांगली संधी आहे जी तेव्हा तुम्ही एक नवीन डिव्हाइस लावतात तेव्हा विंडोज XP स्वयंचलित रीतीने त्याचे ड्रायव्हर लोड करू शकतो आणि त्याला योग्य प्रकारे काम करण्यास लावतो. अन्यथा काय होतं, अधिक फायद्यासाठी तुम्ही त्या डिव्हाइसला त्यांच्या सोबत येणारा योग्य अशा ड्रायव्हरच्या मदतीने स्थापित करू शकतो. आता बघा फाईल आणि सेटिंग जे असतील त्याचं ट्रान्सफर विजार्ड आपण पाहणार आहोत. आता पाहिलं तर फाईल सेटिंग ट्रान्सफर विजार्ड ह्या फाईल स्थलांतरित करण्याचा एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाकडे काय होतं, सेटिंग करण्याचा किंवा विंडोज एका स्थापितावरून त्या संगणकावर स्थापित करू शकता. मात्र त्यासाठी काय होतं की संपूर्ण प्रोग्राम नवीन संगणकावर पुन्हा स्थापित करावा लागतो. आता विंडोज 98 विंडोज ME मध्ये परत प्रभावी अँड अनइन्स्टॉल. विंडोज XP मध्ये काही चांगली वैशिष्ट्ये आहेत. परिणामकारक असे विस्थापित करण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे विंडोज 98 ची दुसरी आवृत्ती विंडोज ME तर तुमच्या मागील स्थापिताकडे मागे घेऊन जातो. मात्र तुम्ही विंडोज आणि NT विंडोज 2000 मधून परत मागे फिरू शकत नाही, हे लक्षात घ्यायचंय पहा. त्याचबरोबर आपण पुढे पाहूया. आता विंडोज मीडिया प्लेअर आवृत्ती, विंडोज मूव्ही मेकर हे काय आहेत, विंडोज XP आहे बघा. स्टार्ट मेनू विंडोज XP या इतर आवृत्तीपेक्षा काय असतो, वेगळा असतो. नंतर विंडोज XP मध्ये काय होतं की एक वैशिष्ट्य जे चित्रांना स्क्रीन असेल, स्क्रीन सेव्हर असेल, स्लाइड शो मधून निर्धारित करू शकतो आपण. आणि आय कॅन्डीचे महत्वाचं उदाहरण आहे. विंडोज मीडिया मध्ये काय होते, प्लेअर आवृत्ती बघू शकते, WMA फाईल आणि MP3 फाईल. म्हणजे WMA जी फाईल आहे ती MP3 फाईल आहे. यांसारख्या फाईल एकत्रित करण्यासाठी आणि प्ले करण्यासाठी आपण असलेला जुक बॉक्स आहे. आता विंडोज 98 मध्ये सहजपणे न प्ले डेटा फाईल या सहजपणे विंडोज
XPच्या प्लॅटफॉर्मवर सहजपणे चालतात. विंडोज मीडिया प्लेअर हा विंडोज 98च्या आवृत्तीमधील पेक्षा येथे मोठ्या प्रमाणात सुधारण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, विंडोज मूव्ही मेकर. आता याच्यामध्ये हे पॅकेज काय होतं, विंडो कॅप्चर, विंडोज कॅप्चर म्हणजेच काय होतं, व्हिडिओ आणि ऑडिओ संपादित करण्यासाठी, व्हिडिओ आणि ऑडिओ काय करण्यासाठी, संपादित करण्यासाठी आणि विंडोच्या मीडिया स्वरूपामध्ये व्हिडिओ फाईल तयार करण्यासाठी वापरला जातो. लक्षात येते तुमच्या. आणि सीडी बर्निंग क्षमता. तर सीडी बर्निंग क्षमता म्हणजे काय, ही विंडो XP मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तुम्ही विंडोज एक्सप्लेअर मधून पासून सीडी तयार करू शकता. विंडोज मीडिया प्लेअर पासून तुम्ही प्लेअर पासून देखील आपण काय करू शकतो, हे तयार करू शकतो. काय, सीडी बर्निंग क्षमता. काय करू शकतो आपण, सीडी बर्निंग क्षमता. आता पुढे पाहूयात संक्षेप केलेलं फोल्डर. संक्षेप केलेलं फोल्डर पाहूया. आता हे काय आहे, तर हे फाईल आणि फोल्डर हे विंडोज XP मध्ये अंतर्भूत केलेले आहे. झिप करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर लागत नाही. WinZip7 हे विंडोज XP मध्ये डिफॉल्ट रीतीने देण्यात आलेला आहे आणि अतिशय उपयोगी अल्ट आणि कंट्रोल कीजचा वापर करू शकतो. बघा, ह्या विंकी आपल्या ह्या संयोजनाने काही खालील प्रमाण आहेत. विंकी प्लस बेक म्हणजे सिस्टीमचे गुणधर्म दाखवा. विंकी प्लस टॅब, विंकी प्लस डी, विंकी प्लस डी, विंकी प्लस ई, विंकी प्लस एफ, विंकी प्लस F1, नंतर विंकी प्लस आर, विंकी प्लस यू, विंकी प्लस एल. म्हणजेच माझा संगणक दाखवून एक्सप्लोरर विंडो उघडा, डेस्कटॉप दाखवा, लक्ष सूचनांकडे क्षेत्राकडे हलवा, शोध परिणाम निवडा, शोध स्थायीवर सक्रिय होतोय, मदत आणि आधार, रन डायलॉग बॉक्स दाखवा, युटिलिटी मॅनेजर दाखवा, संगणक लॉक करा. म्हणजेच बघा, विंकी एल म्हणजे या पद्धतीने काही कीज असतात. तर त्या कीज विंडोजला, या कीला विंडोजला लोगो आहे की म्हणजे अल्ट आणि कंट्रोल कीजच्या पुढे असतं. विंकी म्हणजे काय, तर कीबोर्डवरील ही विंडोज की कळ आहे, बरोबर. तर त्याला म्हटलं जातं विंकी की. लक्षात घ्यायचे, इंटरनेटचे एक्सप्लोररची नवीन आवृत्ती. आता म्हणलं तर विंडोज XP मध्ये 6 मध्ये बघा समाविष्ट करण्यात आले. मग 6ची तुलना करता नवीन मीडिया बार, थेट इंटरनेट एक्सप्लोरर पाहणे, ऑडिओ ऐकणे आणि अधिक सोपे करतो. म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर 6 मध्ये मायक्रो मीडिया, फ्लॅश, सॉफ्टवेअर, ॲनिमेशन, स्टाईल स्क्रिप्ट लेव्हल 1च्या कॅस्केडिंग साठी समर्थन अंतर्भूत असतो. आता अतिरिक्त सॉफ्टवेअरच्या गरजेशिवाय अधिक प्रमाणात ॲनिमेशन प्ले करता येतात आणि अंतिम परिणाम असेल म्हणजे MSN एक्सप्लोरर ग्राफिक युजर इंटरफेस GUI म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, GUI म्हणलं जातं. इंटरनेट एक्सप्लोरर बघा विंडोज XP मध्ये काय केलेलं आहे, समाविष्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये शॉकवेव्ह ॲनिमेशन साठी स्टाईल शीट लेवल 1च्या कॅसेडिंग साठी समर्थन अंतर्भूत आहे आणि गरजेशिवाय आपण अधिक प्रमाणात ॲनिमेशन प्ले करता येईल. याचा अंतिम परिणाम सुद्धा याच्यावर आपल्याला काय दिसून येतो. आता पुढे पाहूयात आपण मल्टीटास्किंग. व्हॉट इज मीन बाय मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंगचा संबंध हा एकाधिक टास्क एकाच्या वेळी करण्याची आहे. आता विंडोज XP मध्ये तुम्ही एकाधिक सॉफ्टवेअर उघडू शकता. याचप्रमाणे एकापेक्षा अधिक दस्तऐवज एकाच वेळी त्याच किंवा वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये उघडू शकता. तुम्ही टास्कबार किंवा अल्ट प्लस टॅब कीचा वापर एकत्रितपणे करून सहज दस्तऐवजामधून सॉफ्टवेअर मधून दुसऱ्यामध्ये सहज ये-जा करू शकता. सॉफ्टवेअरने ते उघडले जाऊ शकतात. त्याची संख्या ही मेमरीच्या रॅमच्या क्षमतेपेक्षा काय असते, अवलंबून असते. त्या वैशिष्ट्याला मल्टीटास्किंग असे म्हणतात. आता लिंकिंग या वैशिष्ट्याने काय होतं की दोन फाईल मध्ये संबंध निर्माण करू शकता, ज्यामुळे जर तुम्ही स्रोत फाईलच्या सामग्रीमध्ये आतमध्ये जर काही बदल आहे, जर तुम्ही स्रोत फाईल ही मजकूर फाईल वर डबल क्लिक करून लक्ष्य फाईल देखील त्याप्रमाणे प्रभावित होईल.
आता स्रोत फाईल उघडी केली जाईल की तुम्ही करत असलेले कोणतेही जे काम आहे ते फाईलच्या खाली जतन करण्यात यावे, याचा परिणाम न चुकता हे लक्ष फाईलच्या आत येईल. अशा पद्धतीचं काय आहे हे वर्क आहे बघा. आता नोटपॅड बघितला. आता नोटपॅड काय आहे, डिफॉल्ट वर्ड प्रोसेसर आहे. त्याच्यावर आपण काय करू शकतो, हे सॉफ्टवेअर आणि विंडोज एक्सपी स्थापित झाल्यानंतर काय होते, उपलब्ध होते. नोटपॅड हे मजकूर समजून ठेवण्यासाठी वापरले जाते, मात्र ते काही एका प्रकारचे टेक्स्ट फॉर्मॅटिंग समर्थित करत नाही. नोटपॅडद्वारे तयार करण्यात आलेल्या फाईल मुख्यत्वे टेक्स्ट फाईल म्हणून ओळखल्या जाते. कोणत्या फाईल्स, टेक्स्ट फाईल म्हणून ओळखल्या जात्या. नोट फाईलचे डिफॉल्ट एक्सटेन्शन हे TXT असे असते आणि नोटपॅड उघडण्यासाठी स्टार्ट मेनू, प्रोग्राम, ऍक्सेसरीज, नोटपॅड मध्ये जावा आणि खालील विंडो आपल्याला काय होते दिसते. लक्षात येते तुम्हाला की या पद्धतीने आपल्याला नोटपॅड पाहायला मिळतं. सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. ओके, थँक्यू.